लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँकेत जमा झाले खरे, मात्र 3,000 रुपये अनेक महिलांना मिळणार नाहीत. ते का मिळणार नाहीत आणि त्याची नेमकी काय कारणं आहेत हे पण जाणून घेणार आहोत. बँकिंग तज्ज्ञ तुळजापूरकर सर आपल्यासोबत आहेत. काय कारण आहे की महिलांना 3,000 रुपये मिळणार नाही आणि असे न मिळणाऱ्या महिलांचं प्रमाण किती असेल? यातलं पहिलं कारण तर अनेक खाती अजून आधारशी जोडल्या गेलेली नाहीत, त्यामुळे त्या खात्यात जमाच झालेले नाहीत. दुसरे, जमा झाल्यानंतर काल जेव्हा सिस्टीम रन झाली तेव्हा त्या खात्यामध्ये जे सर्व्हिस चार्जेस ॲक्युम्युलेटेड होते ते बँकेनी अगोदर सिस्टीम जनरेटेड रिकवर केले आणि त्याचा परिणाम म्हणून आज त्या खात्यामध्ये बँकेत बॅलन्सच नाहीये. यातलं एक सर्व्हिस चार्ज हा मिनिमम बॅलन्स सर्व्हिस चार्ज असतो, दुसरा आणखी ECS मॅन्डेट रिटर्न आलं तर तो चार्ज असतो, चेक रिटर्न चार्जेस आहेत, ते सगळे ॲक्युम्युलेटेड चार्जेस आता आपोआप सिस्टीम रिकवर करते आणि त्यामुळे त्या खात्यात बॅलन्स नाही. दुसरी गोष्ट, बँकांमध्ये स्टाफ नसल्यामुळे आज ती ट्रॅफिक रेग्युलेट करणं हे केवळ अशक्य झालेलं आहे. दुसरं असं आहे की हे जे पैसे जनधन अकाउंटमध्ये जमा होतात असं शासनाचं म्हणणं आहे. मग जनधन अकाउंट तर झिरो बॅलन्स असतं. अगदी बरोबर आहे, पण यातली अनेक खाती व्यवहार वाढल्यानंतर जनधन टू रेग्युलर अकाउंट झालेली आहे. काही लोकांच्या रेग्युलर खात्यातच हे पैसे जमा झालेले आहेत. अशा अनेक व्हरायटी कारणं आहेत ज्याच्यामुळं आज या एकनाथ शिंदेच्या योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणी बँकेच्या काउंटरवर आल्या त्यांना पैसे मिळत नाहीयेत आणि बँकेत काम करणाऱ्या पुन्हा त्यांच्याच सगळ्या बहिणी मात्र खूप नाराज झालेल्या दिसतात. बरं, भांडणापर्यंत गेले. अनेक ब्रँचेसमध्ये आज कस्टमर आणि स्टाफ यांच्यामध्ये तुंबळ युद्ध होताना बघायला मिळेल. आणि हे केवळ खेड्यातच नाही, मुंबईमध्ये आज वरळीसारख्या ठिकाणी, बोरिवली, पनवेल यासारख्या ठिकाणी पण प्रचंड गर्दी बँकांच्या काउंटरवर तुम्हाला बघायला मिळेल. साधारणपणे मिनिमम बॅलन्स कुठल्या बँकेत किती असतो? साधारणपणे कुठून सुरुवात होतो आणि कुठपर्यंत असतो? मिनिमम बॅलन्स वेगवेगळ्या बँकांनी आपापले निर्णय घेतलेले आहेत, पण साधारण रूरल, सेमी अर्बन, अर्बन, मेट्रो याच्यात पण वेगवेगळी लिमिट आहे. पण 1,000 रुपये, 1,500 रुपये, 2,000 रुपये, 3,000 रुपये अशा वेगवेगळ्या लिमिट्स आहेत. आणि आजकाल ज्या लोअर मिडल क्लासला हा बेनिफिट पास ऑन केला जातोय, या महागाईच्या दिवसात तो मिनिमम बॅलन्स ठेवू शकत नाहीयेत. आणि आज आता ताबडतोबीने सरकारने वेगवेगळ्या बँकांच्या ब्रँचेसमध्ये ट्रॅफिक रेग्युलेट करण्यासाठी पोलीस द्यायला पाहिजेत, तरच ही नियंत्रण होऊ शकेल. अन्यथा आजचा दिवस शेवटी असा होईल की बँकेतल्याही बहिणी नाराज आणि ज्या बहिणींना आज ते देऊ इच्छित होते त्याही बहिणी नाराज. त्यामुळे योजनेची अंमलबजावणी करायची असेल तर नियोजन पूर्ण धाब्यावर आहे. बरं, मला असं म्हणायचं म्हणजे 1,000 रुपये जर मिनिमम बॅलन्स असेल तर त्यांना केवळ 2,000 रुपये मिळतील आणि 5,000 रुपये ज्या बँकेचं मिनिमम बॅलन्स आहे तिथे मात्र एकही रुपया नाही. तसं नाहीये. त्यांच्या खात्यामध्ये 1,000 रुपये बॅलन्स एका क्वार्टरला नसेल तर बँकेचा 150, 250, 200 रुपये चार्ज आहे. 1 वर्ष जर नसेल तर 200 गुणिले 4 800 रुपये त्या खात्यात डेबिट पडतात. 3 वर्ष नसेल, 1,800. 3 वर्ष नसेल तर 8 त्रिक 2400 पडतील. त्यामुळे ही वेगवेगळ्या खात्याला ही वेगवेगळी रक्कम आहे. आणि विशेष करून इतर जे ECS मॅन्डेट चार्जेस किंवा चेक रिटर्न चार्जेस हे पण त्यात ऍड होत आहेत. पुन्हा तुम्हाला SMS येतो, SMS चार्जेस आहेत. ATM दिलं तर ATM अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस आहेत. अशा अनेक चार्जेस आहेत जे जर त्या माणसाकडून रिकवर झाले नसतील तर सिस्टीम आता सगळे रिकवर करते. याचा अर्थ असा आहे की या बहिणीचा जो योजनेचा फायदा आहे तो बहिणीला कमी आणि बँकेला जास्त झाला असं म्हणायला लागेल. बँकेला झाला म्हणजे ही खरं आहे, वस्तुस्थिती ही आहे की बँकांचे या निमित्ताने जे ऑदर चार्जेस आहेत ते वसूल होत आहेत, ही खरी वस्तुस्थिती आहे. मग आता ह्याला पर्याय काय केला पाहिजे जर शासनाला खरोखर हे सर्वसामान्य महिलांपर्यंत सगळे पैसे पोहोचवायचे असतील तर? म्हणजे एक तर हे मिनिमम बॅलन्स चार्जेसची बँकेची जी पॉलिसी आहे ती बदलणं काही राज्य सरकारच्या हातात नाहीये, ते बँकांच्या बोर्डाच्या हातात आहे. आणि हे अधिकार आता ब्रँचमध्ये त्या मॅनेजरला पण नाहीत किंवा झोनल मॅनेजरला पण नाहीत. त्यामुळे या पातळीवर ते कुठलेच निर्णय घेऊ शकत नाहीत. याच्यासाठी ही योजना अंमलबजावणी करत असताना जमिनी पातळीवर काय प्रश्न येऊ शकतात याच्यासाठी बँकर्सची आणि राज्य सरकारची मीटिंग होणं आवश्यक होतं. आज त्या हस्तिदंती मनोऱ्यात बसून हे सगळे निर्णय घेतात आणि ते बुलडोज करतायत, त्याचा शेवट हा असाच दुःखांत शेवट होणार आहे. हे होते तुळजापूरकर सर आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की महिलांनी फार हुरळून जाण्याची गरज नाही. आधी बँकेत जा, आपल्या बँकेत पैसे जमा झालेत ते मिनिमम बॅलन्समध्ये गेले नाहीत ना याची तपासणी करा. आणि असं झालं असेल तर बँक मॅनेजरला न भांडता
हे अशा पद्धतीचा मिनिमम बॅलन्समध्ये पैसे गेलेले आहेत आणि हे समजून घ्या अशी आवाहन वजा विनंती देखील तुळजापूरकर सरांनी केली आहे. मात्र अनेक महिलांना शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही, कारण त्यांचे जमा झालेले पैसे मिनिमम बॅलन्स आणि इतर चार्जेसमध्ये या ठिकाणी जमा होत आहेत. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.